श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आज 12 डिसेंबर 2024 ते 19 डिसेंबर 2024 या आठवड्याभराचं तुमचं राशी भविष्य काय असणार आहे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष रास. ऑफिसमधील राजकारणापासून सावध राहणं शहाणपणाचं ठरेल. मन अस्थिर होण्याची शक्यता आहे. कसली तरी हुरहुर मनाला लागून राहील. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. मन चिंती ते वैरीनं चिंती असं होऊन जाईल, पण अशा चिंतेनं तब्येतीची हेळसांड होईल हेही लक्षात घ्या आणि तब्येतीला सांभाळा. पुढची रास आहे वृषभ. घरातील वातावरण चांगलं ठेवण्याकरता थेट प्रयत्न करावे लागतील. या आठवडाभरात जोडीदाराचं सुख छान मिळेल. स्वतःचा काही व्यवसाय असेल तर प्राप्ती चांगली होईल, अथवा नोकरी असेल तर त्यात प्रगती होईल. काही किरकोळ खटके उडण्याची पण शक्यता आहे. चोरीस गेलेली एखादी वस्तू किंवा द्रव्य या आठवड्यात परत मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीचं या आठवड्याचं भविष्य बघूयात. कोण काय बोलतोय याच्याकडे लक्ष न देता आपल्या कामाकडे लक्ष द्या. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. लॉटरी किंवा गुप्तधन मिळण्याची शक्यता आहे. एखादे लॉटरीचं तिकीट काढून नशीब आजमावून पाहायला हरकत नाही. आपल्या कामामध्ये बुद्धी चातुर्य दाखवण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका. पुढची रास कर्क. लहान मोठ्या दुखापतीपासून सावध राहणं गरजेचं आहे. हा काळ तुमचा अतिशय आनंदात जाईल. वेळ सत्कारणी घालवा. एखादी छान ट्रिप काढा, पण आनंद साजरा करताना दुसऱ्यांना पण आनंदी करा. त्यांचाही आशीर्वाद घ्या, म्हणजे तुमचा आनंद द्विगुणित होईल. दानधर्म करा. सत्संगाचा लाभ होण्याची शक्यता आहे. मेष राशीसाठी हा आठवडा कसा असणार आहे ते पाहूयात. प्रयत्न करणाऱ्यांना योग्य दिशा मिळणं गरजेचं आहे. आपली तर पाचो उंगलिया घी में अशी अवस्था दिसतीये. पैसा व नाव लौकिक दोन्ही आपल्याला मिळण्याची शक्यता दिसतीये. वरिष्ठ तुमच्यावर खूप खुश असतील. वडिलांचं योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळेल. हा आठवडा आनंदात जाईल. कन्या रास. नातलगांपैकी एखादी व्यक्ती कामासंदर्भात तुम्हाला संपर्क साधू शकते. वडील भावंडांचं सहकार्य मिळेल. आपल्याला नोकरीमध्ये अथवा व्यवसायामध्ये फायदा होण्याची शक्यता दिसतीये. समाजात आपल्याला मान मरातब प्रतिष्ठा मिळेल. मित्रमैत्रिणींच्या सहवासात आनंदात दिवस घालवाल. त्यांचे सुद्धा आपल्याला सहकार्य लाभेल. यानंतरची रास आहे तूळ. नको त्या लोकांच्या नादी लागू नका. वेळ आणि पैसा वाया जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्च करताना तो योग्य ठिकाणी खर्च होतो का याची शहानिशा करा. आपल्या वागण्यावर निर्बंध घाला. पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण असू द्या. क्षणिक आनंदासाठी आरोग्याशी खेळू नका. यानंतरची रास आहे वृश्चिक. आपल्या पुढच्या प्लॅन्सबद्दल कुठेही वाच्यता न करणं शहाणपणाचं असेल. स्वभावाला मुरड घालावी लागेल. तुमचा मूळ तामसी स्वभाव उफाळून येण्याची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. मातेच्या व स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. धनु राशीसाठी हा आठवडा कसा असणार आहे ते पाहूयात. बाहेर एक आणि आतून एक अशी दुतोंडी लोक गाठ पडतील. कुटुंबासोबत हा आठवडा आनंदात घालवाल. आपल्या बोलण्यानं समोरच्या माणसावर छाप पाडाल. परंपरेनं आलेल्या संपत्तीचा व्यवस्थित विनियोग विचारपूर्वक करा. कुटुंबातील सदस्य सामंजस्यानं राहतील आणि ते तसेच राहावेत यासाठी तुमचे प्रयत्न असतील. मकर रास. मित्रांपासून लाभापेक्षा हानी जास्त संभवते. ऑफिसमध्ये आपल्या कामाची चांगली चुणूक दाखवाल, पण थोडे कष्ट करावे लागतील असं वाटतं. भावंडांचं चांगलं सहकार्य लाभेल. एखादा छोटा प्रवास घडण्याची शक्यता आहे. आपली कर्तबगारी आणि बुद्धी यांची सांगड व्यवस्थित घालाल. एकंदरीत हा आठवडा सुखकारक जाईल. कुंभ रास. खर्चावर नियंत्रण ठेवून बजेट करा. नंतर कुणाकडं मागण्याची वेळ यायला नको. मातेच्या तब्येतीची काळजी घ्या. स्थावर इस्टेटीच्या संदर्भात कोणत्या तरी कटकटीतून तुम्ही जाण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा. वाहन योग्य ठिकाणी पार्क करा. कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिक राहा. हा आठवडा छान जाईल. शेवटची रास आहे मीन. अति तिथे माती याचा अनुभव येण्याची शक्यता आहे. या काळात कुणालाही पैसे उधार देऊ नका. संततीची काळजी घ्या. त्यांच्या वागण्यात चंचलता स्थिरता येण्याची शक्यता आहे. सांभाळा.
बाकी त्यांच्या अभ्यासात प्रगती असेल, पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ल्याची त्यांना गरज आहे. अचानक धनलाभाचीही तुम्हाला या आठवड्याभरामध्ये शक्यता आहे. तर हे होतं 12 राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य. तुमचा हा आठवडा अगदी आनंदात जाऊ. स्वामी कृपा तुमच्यावर राहो. श्री स्वामी समर्थ.